नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओके, आपण सेशन स्टार्ट करूयात. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण मराठी अध्यापन शास्त्राचे जे प्रीवियस क्वेश्चन्स आहेत त्या प्रश्नांचे अनालिसिस आपण घेणार आहोत. सो पहिला प्रश्न बघा काय आहे. तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होती. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे ह्यावर प्रश्न विचारलेला आहे. मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. म्हणजे आपण हिंदी भाषिक शिक्षक आहोत, म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं की तुम्ही सुद्धा ती भाषा शिका, हे बरोबर असणार आहे का? नाही. लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा, हा विकल्प सुद्धा चुकीचा आहे. इंग्रजीत बोलावे. इंग्रजीत बोलल्याने मुलांना ती इंग्रजी समजणार आहे का प्राथमिक शाळेच्या जे प्राथमिक शाळेतील जे विद्यार्थी आहेत, कारण ते पंजाबी परिसरातील प्राथमिक शाळेत होते, म्हणजे जवळ-जवळ त्या प्राथमिक शाळेत आजूबाजूचेच विद्यार्थी जे की पंजाबी भाषिक आहेत तेच येणार आहेत, बरोबर? मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे, हा विकल्प काय असणार आहे या ठिकाणी? बरोबर असणार आहे. एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहिता येत नाही. स्वतंत्रपणे म्हटलंय म्हणजे तो वैयक्तिक जर का त्याला स्वतःलाच लिहायला सांगितला तर स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही त्याला लिहिता येत नाही. मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसांच्या किंवा मित्रांच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. म्हणजे त्याला जर का एकट्यालाच ते कार्य करायला दिलं तर त्याला ते जमत नाही, पण कोणाचं तरी त्याला मार्गदर्शन मिळालं, कोणाची तरी त्याला मदत मिळाली तर ते कार्य त्याला जमतं. हे जे काही मार्गदर्शन आहे, मोठ्या माणसांकडून मिळणारं मार्गदर्शन किंवा मित्राकडून मिळणारं मार्गदर्शन एखादं कार्य करण्यामध्ये, हे मार्गदर्शन म्हणजेच काय? समूह शिक्षण आहे का हे? नाही. हे समूह शिक्षण नाहीये. समूहाचा बोध होतोय का? नाही. मित्राचे शिक्षण, मित्राचे मार्गदर्शन, हे काय, ह्याला काय म्हटलं जातं? परातीकरण असं म्हटलं जातं. कारण बघा ह्या ठिकाणी मोठ्या माणसांच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात तो लिहू शकतो असं म्हटलंय. फक्त मित्राचं शिक्षण, मित्राचं मार्गदर्शन या ठिकाणी येईल का? नाही, चुकीचं आहे. ह्याला काय म्हटलं जातं? स्कॅफोल्डिंग, परातीकरण असं म्हटलं जातं. सो हे लक्षात ठेवायचं आहे. परातीकरण म्हणजे काय असणार आहे? तात्पुरते मार्गदर्शन देणे किंवा तात्पुरता आधार देणे. तात्पुरता आधार देणे किंवा तात्पुरते मार्गदर्शन देणे, ह्याला काय म्हटलं जातं? स्कॅफोल्डिंग म्हणजेच परातीकरण असं म्हटलं जातं. क्लिअर आहे? ओके. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. मुलाला व्याकरणाचे नियम शिकविले जातात. आता भाषा आत्मसात करण्याच्या बाबतीत बोललं जाते. मग भाषा आत्मसात करण्यासाठी व्याकरणाचे नियम शिकणे हे महत्त्वाचे असतात का? अजिबात नाही. मुलाला भाषांतराचा सराव करून दिला जातो. भाषांतर करणं म्हणजेच काय? ट्रान्सलेशन करणं, बरोबर ना? भाषांतर. मुलाला वाचनाची संधी दिली जाते. तर भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया कधी घडते? मुलाला भाषेच्या संपर्कात जेव्हा आणले जाते, तेव्हा भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते. म्हणजे जे बालक आहे, जो विद्यार्थी आहे, तो ती भाषा ऐकून जर का त्याला एक चांगलं समृद्ध वातावरण जर का मिळालं त्या भाषेचं किंवा त्या भाषेच्या संपर्कात जर का त्या विद्यार्थ्याला आणलं, तर ती भाषा ऐकून श्रवणाने तो विद्यार्थी अनुकरणाद्वारे बोलायला शिकतो. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही. योग्य विचारलेलं आहे, हे तर चुकीचं आहे. पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते. चुकीचं आहे. सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते. म्हणजे सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन म्हणजे पाठ्यपुस्तक असणार आहे का? नाही. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत रूप ठरते पाठ्यपुस्तक. 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे उत्तेजन देता? बघा या ठिकाणी काय म्हटलंय? 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही
विद्यार्थ्यांना प्रश्नाची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगतात. म्हणजे एक पर्टिक्युलर लिखित जो मजकूर आहे, लिखित सामग्री आहे, ती तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना वाचायला सांगता आणि ती वाचून झाल्यावर त्याच्यावर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, त्याची ससंदर्भ उत्तरे लिहायला सांगतात. मग हा जो काही उपक्रम आहे किंवा ही जी काही प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे उत्तेजन देता? तर गहन वाचन. ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? गहन वाचन. कारण गहन वाचनामध्ये काय केलं जातं, जो काही मजकूर आहे तो अतिशय गंभीरतेने, काळजीपूर्वक वाचला जातो, जेणेकरून त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहिता येतील. क्लिअर आहे? मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला डॅश डॅश आकलन असे म्हणतात. नेहमी लक्षात ठेवायचंय इथे बघा, मजकुरातली विशिष्ट प्रकारची माहिती, जर का विशिष्ट प्रकारची माहिती वाचून जर का आपल्याला मिळवायची असेल, बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे, त्यातून फक्त विशिष्ट माहिती काढणे, त्याला काय म्हटलं जातं? स्कॅनिंग असं म्हटलं जातं. स्कॅनिंग. व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण डॅश डॅश. आता निगमन पद्धत आणि आगमन पद्धत आपल्याला माहित असलं पाहिजे. आगमन पद्धतीमध्ये काय होतं, आधी उदाहरणे दिली जातात आणि उदाहरणावरून मग नियमाकडे शिकवलं जातं. आणि निगमन पद्धतीमध्ये आधी नियम शिकवले जातात आणि नंतर उदाहरणं सोडवायला दिली जातात. मग अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा, उदाहरणे द्यावेत, प्रामाणिक संभाषण करावे, नियम सांगावेत. बघा, व्याकरण शिक्षणाची जी निगमन पद्धती आहे, या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण नियम सांगावेत. सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे काय असते? ह्यालाच काय म्हटलं जातं? यस, बघा विकल्प काय दिलेत? भाकीत करणे, स्पष्टीकरण, विश्लेषण, अनुमान करणे दिलेलं आहे. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? भाकीत करणे असणार आहे. भाकीत करणे म्हणजेच काय? जे काही उपलब्ध सामग्री आहे किंवा जे काही उपलब्ध पुरावे आहेत किंवा जे काही माहिती आहे, उपलब्ध माहिती, त्याच्या पलीकडे जाऊन अंदाज बांधणं किंवा एखादा निष्कर्ष देणं, ह्याला काय म्हटलं जातं? भाकीत करणे असं म्हटलं जातं. वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? थेट पद्धत, नैसर्गिक पद्धत, द्वैभाषिक पद्धत, श्राव्य भाषिक पद्धत. आता या ठिकाणी बघा, श्राव्य भाषिक पद्धत म्हणजे काय? ह्याच्यामध्ये महत्वाचं काय असतं? श्रवण महत्वाचं असतं श्राव्य भाषिक पद्धतीमध्ये. द्वैभाषिक मध्ये 2 भाषा महत्वाच्या असतात. नैसर्गिक पद्धतीमध्ये नैसर्गिकरित्या स्वाभाविक सहज पद्धतीने भाषा आत्मसात केली जाते. आणि थेट पद्धत म्हणजेच काय? विना मातृभाषेचा वापर करता जी लक्ष्य भाषा आहे ती लक्ष्य भाषा डायरेक्ट शिकविणे. डायरेक्ट काय करणे? लक्ष्य भाषा शिकविणे. ह्यालाच काय म्हणतो आपण? थेट पद्धत असं म्हणतो. मग वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य असणार आहे? तर थेट पद्धतीचं असणार आहे. काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे काय करता? कौतुक करता. मग तुम्ही तुमच्या वर्गात डॅश डॅश या पद्धतीचा वापर करता. मग तुम्ही वर्गामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर करता? हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. संरचनात्मक संरचनात्मक पद्धत जी आहे ना भाषेची, ह्याच्यामध्ये रचना महत्वाची असते. व्याकरण व्याकरण अचूकता महत्वाची असते. म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या ते अचूक असला पाहिजे, म्हणजेच बरोबर असलं पाहिजे. संज्ञानात्मक आणि रचनावादी. ओके, सो बघा, ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे? जे शब्द काही चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचं काय करता? कौतुक करता. म्हणजेच जे काही शब्द चुकीचे आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित करता, परंतु एकूण भाषा वापराचं तुम्ही या ठिकाणी काय करत असता? कौतुक करता. म्हणजेच ही जी समग्र भाषा पद्धती आहे ही काय करते? अर्थनिर्मिती आणि संवाद कौशल्यावरती भर देते. अर्थनिर्मिती आणि संवाद कौशल्यावर काय करते? भर देते. समग्र भाषा पद्धती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे. मुक्त लेखन म्हणजे काय? फ्री रायटिंग. स्वतःच्या मनाने स्वतःचे जे काही विचार आहेत ते व्यवस्थित पद्धतीने काय करणे? मांडणे.
जस की जर का तुम्हाला एखादा विषय दिला तर त्या ठिकाणी अवरोध येतो, रेस्ट्रिक्शन येतं, तुमचे विचार तुम्हाला मांडता येत नाही. जस की 100 शब्दांमध्ये निबंध लिहा किंवा त्याच पर्टिक्युलर एखाद्या विषयावर लिहायचं असतं तुम्हाला. पण इथे मुक्त लेखन म्हणजे काय, तुम्हाला जो विषय वाटतोय त्या विषयावरती तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लिहू शकता, बरोबर. कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्वाचा कोणता फायदा होतो या संदर्भात योग्य पर्याय निवडा. त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्वाची वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात. यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करतो, विद्यार्थी फ्लुएंटली कल्पकतेने काय करू शकतात, व्यवस्थित लिहू शकतात. लिहायचे किंवा नाही याचं स्वातंत्र्य असतं हे चुकीचं आहे. त्यांना असे वाटत नाही की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे, हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट बघा. डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता, नितर्क यांसारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. संरचनात्मक शिक्षण, मौखिक शिक्षण, संकल्पना शिक्षण आणि या ठिकाणी दिलेले गतिबोधन शिक्षण. कोणतं शिक्षण दिलेले, गतिबोधन शिक्षण दिलेले. आणि प्रश्न काय, डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता, नितर्क यांसारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची काय भासत असते, गरज भासत असते. मग या ठिकाणी महत्वाचं काय असणार आहे बघा, उच्च पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते म्हटलंय. मग उच्च पातळीवरची जी काही उच्च पातळीवरची जो काही शिक्षणाचा प्रकार आहे तो कोणता असणार आहे, संकल्पना शिक्षण असणार आहे. काय असणार आहे, संकल्पना शिक्षण असणार आहे. कारण संकल्पना शिक्षणामध्ये बघा उच्च मानसिक ज्या काही प्रक्रिया आहेत, जस की शारीरिक प्रक्रिया, तर्कशक्ती, हे सर्व इथे इन्क्लूड केलं जातं. क्लिअर आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे संकल्पना शिक्षण प्रकार असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते. असा एक उपक्रम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे की विद्यार्थ्यांची मौखिक भाषा ज्याद्वारे आपण काय करू शकतो, विकसित करू शकतो. नवीन किंवा माहित नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारणाचा सराव, शिक्षकासह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे, कविता पाठ करून तिचे पठण करणे, पाठ करून पठण करणे, पाठ मोठ्याने वाचणे, योग्य उच्चारण, हे चुकीचे विकल्प आहेत. भूमिकाभिनयात सहभाग, बघा भूमिकाभिनय म्हणजेच काय असणार आहे, एखादा रोल प्ले करायचा आहे म्हणजे नाटक असणार आहे. नाटकामध्ये आधी डायलॉग लिहिले जातात, लेखन कौशल्य येतं, मग ते डायलॉग वाचले जातात, वाचन कौशल्य येतं, ते डायलॉग्स बोलले जातात स्टेजवरती, समोरच्याचं ऐकलं जातं. म्हणजे भाषेची जी 4 कौशल्य आहेत ना, ही चारीच्या चारी कौशल्यांचा या ठिकाणी काय होतो, विकास होतो. सो करेक्ट आन्सर काय असणार आहे, भूमिकाभिनयात सहभाग, पार्टिसिपेशन. भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला म्हणायचे असते की भाषा पूर्वप्रत्यय सिद्धांताचे अनुकरण करते. भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो, हे चुकीचे आहे. शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो. भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत असा संबंध असतो का, तर अंगभूत संबंध नसतो. कारण हा जो काही संबंध आहे हा समाजमान्य संकेतावर आधारित असतो, समाजमान्य संकेतावर आधारित असतो. भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो, विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळविण्यासाठी, समाकलित मूल्यमापनासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी नैदानिक चाचणीचा वापर केला जातो का? पालक शिक्षक बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे, चूक. विद्यार्थ्यांच्या ज्या काही उणीवा आहेत, ज्या काही त्यांच्यात कमतरता आहेत, त्रुटिया आहेत, त्या जाणून घेणं आणि उपचारात्मक पावले उचलणं, म्हणजेच काय असणार आहे, नैदानिक चाचणी असणार आहे. प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास
रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात. याचा कोणता लाभ होतो? बघा, रंग भरणे किंवा मग आकृत्या काढणे, काहीतरी लिहिणे यांसारख्या ज्या क्रिया आहेत, याद्वारे काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये जी सूक्ष्म मांसपेशी असते किंवा सूक्ष्म जे स्नायू असतात, त्यांची हालचाल होते. सूक्ष्म स्नायूंची काय होत असते ह्याच्यामध्ये? हालचाल होत असते. ओके. सो बघा, या ठिकाणी काय काय पर्याय दिलेले आहेत. शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती. शिक्षकांना अध्यापनातून विश्रांती म्हणजे शिक्षकांना विश्रांती हवी आहे अध्यापनाच्या प्रक्रियेतून, म्हणून त्यांना रंग भरण्यास, चित्र काढण्यास सांगितलं जातंय का? नाही. वर्गात शांतता राहण्यासाठी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे चूक आहे. विद्यार्थ्यांचे मनोरंजन चूक आहे. उत्तम गतिबोधन क्षमता विकसित होते. याने काय होते? उत्तम गतिबोधन क्षमता जी आहे ती विकसित होते. कारण बघा, विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म स्नायूंच्या हालचाली, जसं की हात डोळा असेल, यांचा समन्वय विकसित केलं जातं या ठिकाणी. गतिबोधन क्षमता. विशिष्ट इयत्ता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास पाहिजेत असे ज्ञान, कौशल्य, वर्तन याचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे काय असेल? बघा, इथे काय दिलंय? अभ्यासक्रमाच्या शेवटी किंवा इयत्तेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास पाहिजे असे ज्ञान, कौशल्य, वर्तन याचं वर्णन असलेला अहवाल म्हणजे काय असणार आहे? अध्ययन फलित किंवा अध्ययन निष्पत्ती असं म्हटलं जातं. म्हणजे अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी काय काय मिळवले, जे काही कौशल्य आहे, ज्ञान आहे, त्याला काय म्हटलं जातं? अध्ययनाचे फलित किंवा अध्ययन निष्पत्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? शिक्षिका वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते. ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही, तर ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? या ठिकाणी तुम्हाला पद्धत विचारलेली आहे की कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी काय केला जातो? वापर केला जातो. तर बघा, ह्याच्यामध्ये चर्चा दिलेली आहे, बरोबर? आणि स्पेलिंग कडे फारसं लक्ष दिलं जात नाहीये, उच्चारणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाहीये. याचाच अर्थ ही पद्धत कोणती असणार आहे? रचनात्मक पद्धत असणार आहे. कारण रचनात्मक पद्धत जी आहे, ही पद्धत कशावरती फोकस करते? तर भाषेचा आशय समजून घेणं किंवा भाषेची जी समज आहे याच्यावरती भर दिला जातो या ठिकाणी. वर्गात काळ ही संकल्पना शिकवण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक 15 वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरता. तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे आणि मागचे दिसणे, त्याच्या सवयी यावर बोलता. तुम्ही डॅश डॅश याचा वापर करता. म्हणजे काळ ही जी काही संकल्पना आहे ती शिकविण्यासाठी त्या ठिकाणी साधन सामग्रीचा वापर केला जातोय, बरोबर? मग या ठिकाणी बघा, नियमाधारित व्याकरण आहे का? रूल्स शिकवलेत का इथे? नाही. निर्देशित व्याकरण आहे? नाही. संरचनात्मक व्याकरण आहे का? नाही. ह्या व्याकरणाला काय म्हटलं जातं? शिक्षण शास्त्रीय व्याकरण असं म्हटलं जातं. कारण शिक्षण शास्त्रीय व्याकरणामध्ये काय केलं जातं? वेगवेगळा संदर्भ दिला जातो, वेगवेगळी उदाहरणे दिली जातात, दृश्य किंवा जी काही सामग्री आहे त्या सामग्रीचा वापर करून त्यांना व्याकरण शिकवलं जातं. प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे? परिचयात्मक प्रश्न तयार करणे, विषयांचे वारंवार वाचन करणे, अध्यापन सामग्रीची निवड, वस्तुनिष्ठ प्रश्नांची काय करणे? रचना करणे. म्हणजे मुलांचं पूर्वज्ञान जे आहे ते पडताळून पाहण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना करणं गरजेचं आहे. जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते, तेव्हा तिला काय म्हटलं जातं? बघा, एखादी भाषा म्हणजे बिना सराव करता नैसर्गिकरित्या सहज स्वाभाविक पद्धतीने शिकली जाते, तिला काय म्हटलं जातं? आत्मसात करणे, संपादन करणे असं म्हटलं जातं. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात. जर का शिक्षक फ्लुएंटली बोलत असतील, ओघवते बोलत असतील, तर मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतीलच असं आहे का? त्यांना उत्तम पाठ्यपुस्तक मिळते, त्यांना मोकळेपणा वाटत नाही. मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते? इंग्रजीचा अधिकाधिक वापर करण्यास चुकीचे. व्याकरण दृष्ट्या बरोबर किंवा चूक वाक्यरचना ओळख. व्याकरण दृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यात.
भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यासाठी भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना मदत करते. ओके, पुढचा प्रश्न बघा काय. शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर सारख्या वस्तू आणते. ती मुलांना 2-3 वाक्यात वस्तूचे वर्णन करण्यास सांगते. तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल? आता बघा, एखादी गोष्ट शिकवताना वास्तव जीवनातील ज्या काही वस्तू आहे, सामग्री आहे, ती प्रत्यक्ष रूपात आणून विद्यार्थ्यांना जर का शिकवलं जात असेल, तर ती जी काही साधनं आहे त्याला काय म्हटलं जातं? रेलिया किंवा वास्तविक साधने असे म्हटले जाते. शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला सदस्य आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आई वडील सुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते. मग राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी असणार आहे? पहिल्या पिढीचा. कारण तो शाळेत जाणारी त्याची ती पहिलीच पिढी असणार आहे. त्याच्या आधी कुणीही शाळेत गेले नव्हतं, फर्स्ट जनरेशन असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे. जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे? संरचनात्मक पद्धती, संभाषणात्मक भाषा अध्यापन, वर्तनवादी पद्धती, समग्र भाषा पद्धती. आता बघा, एखादा प्रश्न सोडवायचा आहे, पण तो प्रश्न कसा सोडवायचा आहे? एकतर जोडीने किंवा गटातून सोडवायचा आहे किंवा सामूहिकपणे सोडवायचा आहे. मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का आपल्याला सोडवायचं असेल किंवा एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर आपण काय करणार? ग्रुपमध्ये, समूहामध्ये, गटामध्ये डिस्कशन करणार, म्हणजे संभाषण करणार आणि मग त्या प्रश्नाचं सोल्युशन काढणार. म्हणजे ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत कोणती असणार आहे? संभाषणात्मक भाषा अध्यापन पद्धत असणार आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाज विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला काय करतात? सुरुवात करतात. मग हे कशाचं उदाहरण आहे? संज्ञापनात्मक पद्धतीचं आहे, वापरातील भाषा आहे का नाही, विज्ञानाची भाषा आहे का नाही, अभ्यासक्रमापलीकडे जाणारी भाषा. शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली जी काही भाषा आहे, ही पाठातली भाषा विद्यार्थ्यांसाठी कशी आहे? कठीण आहे. तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयात बदल करता. मग तुमची ही कृती म्हणजे काय? कठीण वाटणारा जो काही कंटेंट आहे, तो सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत शिकविणं, ह्याला काय म्हटलं जातं? माध्यमांतर असं म्हटलं जातं, अडॅप्टेशन. तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे काय करतात? हिंदी बोलतात. तुम्ही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागता. म्हणजे ही पहिली भाषा असणार आहे. इन शॉर्ट आपण त्याला मातृभाषा म्हणू शकतो. कारण अशा वातावरणात ती माणसं ती व्यक्ती राहिलेली आहे की सगळीकडे हिंदीच बोलतात आणि शाळेत न जाता हिंदी भाषा शिकलेली आहे. नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता, शाळेत गेल्यावर तुम्ही इंग्रजी शिकता, संस्कृत, हिंदी आणि उर्दू शिकता. आता तुम्ही धारा प्रवाहात इंग्रजी बोलता. मग तुमची पहिली भाषा कोणती असणार आहे? पहिली भाषा हिंदी असणार आहे. कारण बिना शाळेत जाता आधीच वातावरणातून फक्त म्हणजे जो काही भाषिक परिवेश मिळालेला आहे, त्या परिवेशामधून, त्या वातावरणामधून अनुकरणाद्वारे ऐकून भाषा बोलण्यास शिकलेली असणार आहेत, बरोबर? सो हिंदी. शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी काय दिलेली आहेत? मुळाक्षरे दिलेली आहेत. म्हणजे टॉप पासून बॉटम, म्हणजे मोठ्या घटकाकडून लहान घटकाकडे जातोय आपण, टॉप टू बॉटम जातोय, बरोबर? मग ह्याला काय म्हटलं जातं? या प्रकारच्या व्यवस्थेचा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणती पद्धत करते? आधी गाणी आणि चित्रकथा आहेत आणि शेवटी मुळाक्षर आहेत. म्हणजे टॉप टू बॉटम ह्याला म्हटलं जातं. मग टॉप टू बॉटम म्हणजेच काय असणार आहे? येस, टॉप टू बॉटम किंवा टॉप टू डाऊन ह्यालाच काय म्हटलं जातं? अधोगामी पद्धती असं म्हटलं जातं. ओके, थँक यू.